हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, काही वेळापूर्वी तलाठी भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे. जवळपास 23 जिल्ह्यांचा निकाल मित्रांनो लागलेला आहे. तर या ठिकाणी या जिल्ह्यांचा निकाल मित्रांनो जाहीर झालेला आहे. तर हे सर्व जिल्हे आहेत. हे प्रसिद्धी पत्रक मित्रांनो तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेले आहे. महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती सन 2023 निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत जवळपास 23 जिल्ह्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे. निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता काही भरपूर दिवसापासून मित्रांनो तलाठी भरतीमध्ये गोंधळ चाललेला आहे किंवा तलाठी भरतीमध्ये पेपर फुटी प्रकरण असू द्या किंवा घोटाळा प्रकरण असू द्या मित्रांनो, याविषयी भरपूर दिवस झाले चर्चा वगैरे सगळीकडे सुरू होती. तर आता याच्यावरती एक नवीन पोस्ट आलेली आहे. ती पोस्ट काय आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करतोय. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, भरपूर दिवस झाले तलाठी भरती रद्द करण्याची मागणी होत आहे. तर या ठिकाणी बघू शकता धनंजय शिंदे यांनी मित्रांनो ही पोस्ट केलेली आहे. माननीय देवेंद्रजी, सर्व पुरावे देऊन देखील महसूल विभागाने आत्ताच थोड्या वेळापूर्वी तलाठी भरतीचा जिल्हानिहाय निकाल लावला आहे. पेपर फुटी होऊन घोटाळा झाल्याचे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असून देखील सदोष नोकर भरती रेटून तलाठी भरतीचा निकाल लावण्याच्या सरकारच्या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही. प्रामाणिकपणे अभ्यास करून तलाठी भरती परीक्षा देणाऱ्या राज्यातील 8.5 लाख विद्यार्थ्यांवर सरकारच्या कृतीमुळे खूप मोठा अन्याय झाला आहे. 2014 पासून आतापर्यंत आपल्या मुख्यमंत्री, गृहमंत्री व माहिती तंत्रज्ञान मंत्री पदाच्या काळात झालेल्या सर्वच परीक्षांमध्ये सदोष प्रक्रियेमुळे घोटाळे झाले आहेत. मंत्री या नात्याने या सर्व घोटाळ्यांची जबाबदारी आपली आहे. तलाठी भरती, म्हाडा, आरोग्य विभाग, वन विभाग, पोलीस विभाग आदी सर्वच विभागात घोटाळे करून आपण संघ आणि भाजपाच्या भ्रष्ट लोकांना सरकारमध्ये खालपासून वरपर्यंत भरण्याचा गुन्हा केला आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. गेल्या 10 वर्षात प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकऱ्यांचे स्वप्न बघणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील लाखो तरुण तरुणींची पिढी आपण उद्ध्वस्त केली आहे. आम्हाला आता रस्त्यावर उतरून संविधानिक मार्गाने सत्याग्रह करण्याशिवाय पर्याय नाही. जय महाराष्ट्र. तर बघा मित्रांनो, धनंजय शिंदे यांनी ही अशी पोस्ट केलेली आहे. ती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू सो मच. धन्यवाद.